सांगलीच्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा पाटील यांची भाजपाने हकालपट्टी केली आहे। सांगलीतील माजी आमदारांची हकालपट्टी करण्यात आली आहे। मात्र यावरून तमनगौडा पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपालाच खडे बोल सुनावलेत। मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सांगण्यावरून हा कारवाईचा उद्योग करण्यात आल्याचा आरोप तमनगौडा पाटलांनी केलेला आहे। 25 ऑक्टोबरला माझी उमेदवारी पक्षाने कट केल्यानंतर आम्ही ज्या दिवशीच पक्षाचं सर्व पदाचा राजीनामा दिलेला आहे। मी विधानसभा प्रमुखाचा राजीनामा दिलो आणि प्रदेश कार्य समितीच्या सदस्याचा राजीनामा दिलो। आता 3 महिन्यानंतर की गोपीचंद पडळकरनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं स्वतःचं महत्त्व कमी होते म्हणून माझ्यावर कारवाई करायची किंवा विलासराव जगताप साहेबांना पक्षातून कमी करायचं, हकालपट्टी करायचं असले सगळं आग्रह धरून पक्ष कार्यालयातून हा पत्र काढलेलं आहे। तालुक्यात सगळ्यांना बोलवून माझं पुढची दिशा ठरणार आहे, कारण आधी ही बक्षीस माझ्यासाठी आणि विलासराव जगतापांसाठी योग्य आहे का ही मी राज्याच्या वरिष्ठ नेते देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना विचारून पुढचं मी दिशा ठरवणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।